नमस्कार मित्रांनो, मी द मराठा कॅप्टन तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत। आपण मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तो हातखांब्यापर्यंत आपला मुंबई गोवा हायवेचा रोड अपडेट होता आणि हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हातखांब्यापासून आपण गोवा आणि कोल्हापूर इकडचा जो जंक्शन आहे तिथपर्यंत आपण व्हिडिओ घेणार आहोत। नंतर मग तिथून आपण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ कुडाळपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ करू। तर बघा हातखांब्यापर्यंत आपण येईपर्यंत जसं आपण मागच्या वेळेस रोड बऱ्यापैकी ठीक आहे। जर आपण संगमेश्वरपासून जेव्हा चालू करतो त्याच्यानंतर खूप रोडमध्ये खराब आहे, एवढा काही चांगला नाही। पण जो हातखांब्याच्या जसं आपण जवळ येतो निवळीला रोडचे काम चालू आहे, खूप कंडिशन खराब आहे। बघा हातखांबा इकडे आलेला राईट साईडला जर आपण गेलो तर आपल्याला रत्नागिरी सिटीमध्ये आपण एंट्री करू आणि इथून आपण बघा सिमेंटचा रोड आहे। पण असा रोड बघून तुम्ही पटापट असं समजून गाडी पळवू नका, कारण रोड पुढे जर तुम्ही बघितलं भरपूर खराब आहे, भरपूर रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका। गाडी पण जर तुम्ही बघितली मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कुठे कुठेच गाडी ना 90-100च्या पुढे गेलेली आहे। बाकी तसा सांभाळून गाडी मी चालवत होतो। हे बघा आपण थोडा वेळ चाललेलो आहोत आणि सडनली आपल्याला असे पॅचेस मिळणार आहेत आणि एका ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे तर तुम्हाला हेवी ट्रॅफिक भरपूर मिळणार आहे। ह्या सेक्शनला जेवढं हेवी ट्रॅफिक सावड्यापर्यंत जनरली मी येतो तिथपर्यंत एवढं हेवी ट्रॅफिक नसतं। ह्या सेक्शनला भरपूर हेवी ट्रॅफिक आहे, कारण रत्नागिरीमध्ये पोर्ट आहे आणि गोव्यावरून येणार तिकडून सगळं हेवी ट्रॅफिक तुम्हाला भेटायचे भरपूर चान्सेस आहे। बघा हातखांबा इकडे आलेला आहे आणि इथे बघा रोडची कंडिशन तुम्हाला दिसते। हा व्हिडिओ ऑलमोस्ट 22 जुलैच्या आसपासचा आहे, 22-23 जुलै, एक 15 दिवसापूर्वीचा। कामामध्ये काय तेवढा काय प्रोग्रेस झालेला नसेल। जर तुम्ही आता गणपतीत तुम्ही गावाला जाणार असाल तर एवढं लक्षात घेऊन ठेवा की तुम्हाला रोड खराब मिळाला, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा ट्रॅव्हल टाईम ॲडजस्ट करा, कारण तुम्ही बघाल ना खड्डे पण असे मोठे मोठे तिकडे। छोट्या गाड्यांचे टायर तर हमखास खाली अर्धा टायर तरी जात असेल। जे SUVs आहेत वगैरे त्यांना काही इश्यूज येणार नाहीत, पण येस गावाला जाताना जसं मी मागच्या व्हिडिओ पण म्हटलं आपलं सामान वगैरे लोडेड असतं, भरपूर आपण गाडी आपली भरलेली असते, त्याच्यामुळे गाडी अशा ठिकाणी तुम्ही स्लो चालवा। प्लस समोरच्या ज्या गाड्या येणाऱ्या आहेत किंवा आपल्या समोरचे मोठे ट्रक्स डंपर्स वगैरे ते खूपच स्लो जातात, त्याच्यामुळे आपला जो ट्रॅव्हल टाईम आहे तो वाढणार आहे। ह्याचं तुम्ही लक्षात घेऊन आपला जो मुंबईतून जेव्हा पण तुम्ही गाडी सोडाल ते बघून सोडा आणि लास्ट मोमेंटला आहे ना गणपतीच्या आसपास येण्याच्या बदले 1-2 दिवस जर गावाला अगोदर आला तर तुम्हाला तेवढं ट्रॅफिक कमी मिळायचे चान्सेस आहेत। हे बघा एक साईडचा रोड तुम्हाला दिसतो थोडा ठीक आहे, ऑपोजिट साईड रोड तुम्हाला रोड रस्ता फाटलेला आहे, जुना रस्ता आहे, अजून रस्त्याचं काम पुढे बघाल तर तुम्ही चालू आहे। आणि म्हणजे रोड जर हा संपूर्ण झाला ना गोवापर्यंत मुंबईपासून तर अफलातून ड्रायव्हिंगची मजा येईल। पावसाळ्यात तर वातावरण एकदम जबरदस्त, तुम्ही बघा बाजूला वातावरण काय, पण जर रोड हा जर चांगला असता ना ड्रायव्हिंगची मजा अजून आली असती। आणि जसं माझा अजून एक व्हिडिओ मी करणार आहे गोकर्णापासून जेव्हा मी निघालो, मी जवळपास 14 तासात विथ हॉल्ट वगैरे घेऊन मुंबईला आलेलो आहे, त्याच्यामुळे हा रोड जेव्हा अजून चांगला होईल तर तो जो ट्रॅव्हल टाईम आहे ऑलमोस्ट 12 तास किंवा त्याच्यापेक्षा पण कमी मध्ये होऊन जाईल रोड चांगला झाला तर। जस्ट 2 लेन रोड प्रॉपर, तुमची गाडी कुठे स्लो डाऊन होत नाही आहे जर असं असेल तर। आणि तो आय नो कधी येते बघा असं तुम्हाला इथे पुढे असं ट्रॅफिक मिळेल, इथे रोडचं भरपूर काम चाललेलं आहे। आणि जर तुम्ही आता एकदम जर सांभाळून बघितलं तर तुम्हाला दिसेल हे ट्रकवाले वगैरे किती, कंटेनरवाले किती बावट असतात आणि दुसऱ्याचा जीव कसा धोक्यात घालू शकता। आता बघा ही गाडी इथे एक थांबलेली होती आणि आता समोरून तो लेफ्ट ऑरेंजवाला जो ट्रक बघा असा स्वतःहूनच तो मागे येतो, हा बघा आलेला आहे, हा बघा तो ड्रायव्हर त्याचा एवढा बावळट, त्याने ट्रक तसाच सोडून पुढे काहीतरी बोलायला गेलेला आणि तो ट्रक पकडायचा प्रयत्न करत होता। मी तर ते लाईव्ह बघितलेलं आहे। तर हे बघा हे असे तुम्हाला चॅम्पियन लोक मुंबई गोवा हायवेवरती भेटू शकतात, तर कारण भरपूर जी लोकं आहेत हे ड्रायव्हर्स आहेत ते बाहेरून आलेले आहेत आणि अजिबात त्यांना काही आयडिया नाही। आणि जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या एक्सपिरियन्सने जर तुम्ही मला सांगा, पण तुम्हाला पण काय असं जाणवत आहे का
हे मोठे ट्रक्स आणि मोठ्या लॉऱ्याच्या पुढे असतात ते आता साईड देत नाहीत आणि इवन सांगत पण नाहीत आपण ओव्हरटेकिंग करताना की ओव्हरटेक करा, समोरून गाडी आहे. बिलकुल ब्लाइंड नॅव्हिगेशन असतं ते. येस, हे बघा असं तुम्हाला रोडमध्ये चांगला मिळेल. पण दुसऱ्या साईडला जिथे डायव्हर्शन्स आहेत तिथे लक्षात ठेवा, तिथे खाडी पडलेली आहे, पसरलेली आहे. ब्रेकिंग्स तिकडे होणार नाही गाडीचं, तर तिकडे गाडी आरामात चालवा. 60-70 80च्या आसपास गाडी ठेवा, तुमचा प्रवास सुखरूप होईल. या जिकडे तुम्हाला वाटतंय जर तुम्ही रेग्युलर असाल तर तुम्हाला काही इश्यू नाहीच. पण येस, सरप्राइजेस कधी मुंबई गोवा हायवेवरती होऊ शकतात. जिकडे मला व्हिडिओ पळवायला मिळाला, चांगला रोड आहे तिथे मी व्हिडिओ पळवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पालीच्या इकडे पोचू आणि मग तिकडे पण तुम्हाला कळेल की कसं आहे. तर बघा मध्ये सेक्शन्स तुम्हाला असं, पण मी बघा गाडी 95-90, कारण रिस्क आहे. प्लस जसं मी म्हटलं वॉटर प्लेनिंग, वॉटर जे पाणी आहे डिवायडरच्या साईडला जमलेलं आहे, तर गाडी तिथे पळवताना जरा सांभाळून, कारण गाडी स्किड व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. याला वॉटर प्लेनिंग इफेक्ट म्हणतात. हे बघा एवढा रस्ता चालला आणि परत तुम्हाला असं स्पेशली जेव्हा तुम्ही रात्री येणार असाल तर हे तुम्हाला बघून चालायचं असेल, गाडी चालवा. कारण हेडलाईट्स वगैरे तुमच्या सगळं व्यवस्थित चेक करून घ्या. स्पेशली बॅटरीज 2 इन्सिडेंट्स माझ्या आता कानावर पडले. एक तर स्वतःचा माझा की माझी बॅटरी डाऊन झाली फुल, आणि एक कझन बहिणीच्या गाडीची पण रस्त्यात चालता गाडी डेड. तर आपली बॅटरीज 3 वर्ष झाली असेल. त्याच्यानंतर हमखास चेंज करा, स्पेशली जर तुम्ही अशा लॉंग रूट्सला जाणार असाल तर. लकीली मी पेट्रोल पंपच्या बाजूलाच गाडी उभी होती आणि नाश्त्यासाठी, तर ते जम्प स्टार्ट करायला तिकडून लगेच मेकॅनिक भेटला अर्ध्या तासात, आणि तेवढा कमी उशीर झाला. अदरवाईज मध्येच कुठे असती तर संपूर्ण अडकलो असतो फील, आणि फॅमिलीबरोबर अशा पावसाच्या दिवसात. तर येस, हे बघा परत तुम्हाला असा रस्ता चांगला मिळेल तर लगेच काय म्हणतात त्याला, रस्ता चांगला दिसला म्हणून लगेच गाडी पळवायचा प्रयत्न करू नका. कारण मध्येच तुम्ही जर बघाल ना, सडनली एक सरप्राईज येतं की रस्ता तिकडे खराब आहे आणि आपण त्या धुनकीत असतो की रोड एकदम चांगला आहे आणि संपूर्ण रोड पुढेपर्यंत चांगला असेल, पण असं नाही आहे. अजून रोड हे बघा रोड संपूर्ण झालेला नाही आहे. आणि हा सेक्शन तरी मला वाटतं लगेच कंप्लीट होईल, पण जिकडे कुठे मी मागच्या वेळी पण सांगितलेलं, मला तरी वाटतं टोटल 10 वर्ष तरी लागतील संपूर्ण मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल. हे बघा आता आपण पालीला येत आहोत आणि हे बघा खड्डे बघा, 17 स्पीड वगैरेला, म्हणजे फर्स्ट गिअरलाच तुम्हाला गाडी इथून उचलायची आहे. हे तुम्हाला याच्यावरून अंदाज येत असेल की कसा रस्ता आहे आणि आपण काय हिशोबाने आपल्या गावाला जाताना आपली गाडी कशी पळवायची आहे. आणि खरंच सांगतोय काय ठिकाणी भरपूर रस्ता खचलेला आहे, खड्डे स्पेशली जिकडे पाणी भरलं आहे तिकडे गाडी व्यवस्थित स्मूथली काढा. कारण माझी SUVच आहे, बोल्वो आहे, त्याच्यामध्ये पण मला खड्डे जाणवत होते, हे लक्षात घ्या. एवढं सांगायचं की छोट्या गाड्या ज्या आहेत त्यांनी जास्त ॲम्बिशियस होऊ नका की आपली गाडी निघून जाईल वगैरे. अडकली तर तुम्ही स्वतः पण अडकाल आणि बाकीच्यांना पण त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, कारण तेवढंच लेट होईल गावाला जायला. हेच आहे. हे बघा इथे पण ब्रिजचं काम चालू आहे. जेव्हा संपूर्ण काम होईल फंटॅस्टिक, मी सांगतो ना, हा रोड झाल्याच्या नंतर मुंबई गोवा हायवेने जायला इवन तो टोल द्यायला पण काय वाटणार नाही. पण येस, तो झाला व्यवस्थित झाला पाहिजे. असं नाही की झाला नाही परत 3 महिन्यात परत कुठे खाण्याला घेत आहेत. हे बघा हा असा रस्त्याची इथे चाळण झालेली आहे, तर इथून काय स्पीड मारूच शकत नाही तुम्ही. तर पालीला आपण आहोत आणि याच्यानंतर आपल्याला परत रस्ता चांगला मिळेल आणि तसं आपण हळूहळू गाडी पळवूया आणि आपल्या डेस्टिनेशनकडे आपल्याला जायचं आहे. तर कारण बघा या रोडला, अशा रोडला हा पण एक इश्यू असं की की टायर पंक्चर व्हायचे चान्सेस भरपूर जास्त आहेत. कारण हे डंपर ट्रक्स वगैरे, साळ्या वगैरे, काय खेळे वगैरे घुसतील गाडीत, त्याच्यामुळे आपल्या आणि स्पेशली जिकडे खडी दिसते तिकडे गाडी किंवा दगडं बाहेर आलेली आहेत तिथे ज्या टोकेरी त्यांचे ज्या कडा आहेत त्यांनी धार जी कडे आहे दगडाची तिने टायरला डॅमेज होऊ शकतं.
तर हे लक्षात घ्या. वॉटर प्लेनिंग जसं मी म्हटलं की इम्पॅक्ट खूप होतो आहे. मी या मुंबई गोवा हायवेला आता बघितलं तर पाणी जमलेलं जिकडे आहे तिकडे गाडी पळवू नका. आणि स्पेशली तुमच्या ओव्हरटेकिंगला तिकडे लक्षात घ्या की अशा ठिकाणी तुम्हाला गाडी जर स्किड झाली किंवा स्लाईड झाली आणि बाजूच्या गाडीला आदळली तर दोन्ही गाड्यांचं नुकसान होऊ शकतं. हे बघा इथे पण काम भरपूर चालू आहे. पालीच्या नंतर पण काम आहे. तर सांभाळून तुम्हाला यस हे बघा हे बाजूचं बघताय तुम्ही. हे मला वाटतं अजून हे इकडे रस्ता बनायचा आहे, हा रस्ता बनायचा आहे. तर माझ्या हिशोबाने 10 वर्ष तुम्हाला किती वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघा, बेस्ट. जो कोकणपट्टी आहे इवन अप टू मी म्हणतो केरळापर्यंत. मी आता गोकर्णाच्या ट्रिपला गेलो होतो मुरुडेश्वरपर्यंत. सुपर्ब वातावरण आणि सुपर्ब नजारे. हे तर ठीक आहे, इथे भरपूर ठिकाणी आता रोड कटिंगमध्ये झाडं वगैरे गेली आहेत. पण जेव्हा रोड होईल त्याच्यानंतर परत जेव्हा झाडं वगैरे लावली जातील आणि ती ग्रीनरी आहे, कोकण इज द बेस्ट. कुठेच अशी मी संपूर्ण जग फिरलेलो आहे आणि कोकणात सारखा ऑप्शन तुम्हाला म्हणजे बेस्ट. पावसाळ्यात अप्रतिम आणि काय काय ठिकाणी तर सुपर्ब, प्रश्नच नाही. हे बघा असे रोड आपल्याला भेटत राहणार. असा कंटिन्युअस आपण एका स्पीडला गाडी चालू शकत नाही. बघा लेफ्ट साईडचा रस्ता बघा, रस्ता तिकडे नाहीच आहे, त्याला संपूर्ण रस्ता बनवायचा आहे तिकडे. तर ते हे सगळं बघून मीच तुम्हाला सांगतो की इट इज 10 वर्ष तरी पकडून चला फुल फ्लेश. पण तेच आहे, जिकडे रस्ता झालेला आहे तो खराब होणार जोपर्यंत हा नवीन होईल. तर बघूया फुल फ्लेश रस्ता ॲटलिस्ट मुलांसाठी तरी होईल. येस हे बघा हा अशी कंडिशन आहे भरपूर ठिकाणी. आणि ओव्हरटेकिंगच्या वगैरे तर नादात पडूच नका, कारण ओव्हरटेकिंगच्या नादात ॲक्सिडेंट 100% होणार. कारण मी 1-2 जणांचे बघितले. पण संपूर्ण रस्ताच आहे, तुमची गाडी तर 100% खराब होणारच आहे. तर ते एक लक्षात घ्या. तर गेल्या पहिला अगोदर तो गाडी धुवून घ्या, कारण नंतर तो चिखलात चिखल एकदा चिकटकला की तो निघत नाही. संपूर्ण गाडी जेव्हा फ्रेश आलं तेव्हा वॉश केलं की परफेक्ट. येस हा बघा परत आपल्या रस्त्याकडे स्मूथ भेटो. राईट हँडचा रस्ता बघा तिकडे तो रस्ता थोडा झालेला आहे, तो पण आता ऑलमोस्ट ओपन होईल. पण जिकडे रस्ता बिलकुलच नाही तर त्याला खूप वेळ लागणार आहे. टोटल मला वाटतं की ॲज अ जसं मी म्हटलं 10 वर्ष तरी पकडून झाला. याचा जिकडे गाडी पळवायला मिळते तिकडे मी पळवलेली आहे, पण अशी नाही पळवली आहे. हे बघा 50-60 स्पीड. पण याचा फायदा मला असा झाला की जाताना मी अशा स्पीडने गेलो, येताना रस्ता माहिती होता, त्याच्यामुळे गाडी कुठे पळवायची कुठे स्लो करायची याचा अंदाजा येत होता. आणि तेव्हाच येताना स्पीड थोडीशी जास्त होती आणि जिथे खड्डे तिकडे तर स्पीड कमीच होती. पण येस येताना 14 तासात आपण गोकर्णावरून ठाण्याला पोचलेलो होतो. आणि त्याच्यामध्ये हॉल्ट वगैरे गोव्याला तर ऑलमोस्ट मला वाटतं 30-40 मिनटं वाईन शॉपमध्ये थांबलो होतो. तर येस जेवायला थांबलेलो तर ऑलमोस्ट आपण 12-12.5 तासात आपण बोलू शकतो की आपण 12 तासात आपण येऊ शकतो. जर हा रस्ता झाल्यावर मला वाटतं 10 तासात 100% आपण गोकर्ण क्रॉस करू शकतो, गोकर्णापर्यंत जाऊ शकतो. आणि तो रूट पण जबरदस्त आहे. जर कोण गेला असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि जर पावसाळ्यात गेला असेल तर नक्कीच सुपर पाऊस भेटला असेल. जसं आपण महाराष्ट्र क्रॉस करतो गोव्यामध्ये घुसल्यावर, महाराष्ट्रामध्ये तर अजिबात पाऊस नव्हता बघा, पण गोव्यात घुसल्यावर जो पाऊस लागला आहे सुपर. आणि तो पाऊस कर्नाटकापर्यंत संपूर्ण पाऊस होता. एकदम गाडीसमोर काय दिसत नव्हतं. त्याचा व्हिडिओ पण मी नक्की अपलोड करायचा प्रयत्न करीन, कारण एवढा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. येस एन्जॉय बघा, एन्जॉय करा ही ब्युटी बाजूची.
आणि बघा आपण चांगल्या रस्त्याच्या नंतर परत आपल्याला डायव्हर्शन आला. जिकडे डायव्हर्शन आहे तिकडे लक्षात ठेवा, डायव्हर्शनच्या आसपास तुम्हाला रस्ता खराब भेटणारच. तर जर तुम्ही रेग्युलर ट्रॅव्हल करत असाल आणि तुम्ही ह्या रूटला रेग्युलर येत असाल पण तर तुम्हाला माहितीच असेल काय कंडिशन आहे. काय नवीन टिप्स वगैरे असेल ते पण शेअर करा की दुसऱ्या लोकांना फायदा होईल त्याचा. हे बघा फर्स्ट सेकंड गिअर 30-40 स्पीड, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकत नाही, जायचा प्रयत्न पण करू नका. सस्पेन्शन, टायर्स सगळं तुमचं येणं, शॉक्स तुमचे डॅमेज व्हायचे 100% चान्स. हा रोडच आहे, मेंटेनन्स तुमच्या गाडीचा निघणार. जर तुम्ही महिन्यातून 2-3 ट्रिप केला इकडे, गाडीचा मेंटेनन्स हा हमखास आहे. हे बघा मी तरी आता कोण नव्हतं तरी रस्ता हळूहळू वाचवत निघत होतो. पण येस, गणपतीच्या वेळेला हा ऑप्शन आपल्याकडे नसणार आहे, तरी मला गाडी स्लो करून गेलेला एनी टाईम बेटर. मेन आहे तिकडे आपल्याला घरी डेस्टिनेशनला पोचायचं आहे सेफ, कारण मग तिकडे आपल्या तयारीला उशीर होईल जर आपल्याला लेट झाला तर. ते बघा समोर, बघा समोरचा नजारा बघा, काय सुंदर पावसात ते धुकं वगैरे जमलेलं आहे. हे बघा सुपर्ब. तो कलर बघा, ग्रीन, डार्क ग्रीन कलर बघ, व्हरायशन बघा, व्हेरिएशन्स बघा कलरमध्ये, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन. हे बघा असा रस्ता आपल्याला मिळणार. म्हणजे टोटल रस्त्यामध्ये तुम्ही बघला 25% तुम्हाला चांगला रस्ता आहे, 75% हातखांब्यापासून त्या जंक्शनपर्यंत आपला रस्ता 75% खराब आहे किंवा त्याचं काम चालू आहे. मातीचा रस्ता आहे, कुठे चिखल झालेला आहे, पाणी भरलेलं आहे, खडी पसरलेली आहे. हे बघा, हे बघा हे बघा पाणी जिकडे जिकडे जमलं आहे ना तिकडे सांभाळून गाडी चालवा. खूपच उशीर झाला आहे रस्ता बनायला. 2000 मी तर 7 पासून गाडी चालवतो, त्याच्या अगोदरपासून रस्ता बनायला घेतला होता. तर ऑलमोस्ट मलाच गाडी चालवता 18 वर्ष झाली. येस, हे बघा. येस, आपण एंड ऑफ द व्हिडिओला पोहोचलेलोच आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा की रस्त्याचं प्रोग्रेसबद्दल तुम्हाला काय वाटतं. मुंबई गोवा हायवे तुम्ही किती वर्षापासून गाडी चालवतात आणि तुम्ही काय काय बघितलं आहे या रस्त्यावरती, आणि तुम्हाला अजून काय कंटेंटमध्ये असं वाटतं आहे तर ते नक्कीच कळवा, म्हणजे मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करीन. एक दिल से एफर्ट आहे ताकी तुमची जी ट्रिप आहे सेफ जाओ. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण जंक्शनला पोचत आहोत. कोल्हापूर गोवा बायपास आपण जाणार आहोत. राईट साईडला, लेफ्ट साईडला गेलं तर कोल्हापूर. तर तिथे चहाची एक छोटी टपरी आहे, तर तिकडे मी हॉल्ट करून बेसिक टपरी आहे तर चहा पिण्यासाठी ठीक आहे. तर हे बघा हा अशी कंडिशन आहे. हे जेव्हा संपूर्ण रस्ता होईल तेव्हा एकदम जबरदस्त होऊन जाईल. तर मला आणि ती ट्रिप तर मी करणारच आहे, बघायचं आहे. समृद्धीची जशी ट्रिप केली आहे तशी अशी मुंबई गोवा हायवेची सुपर ट्रिप झालीच पाहिजे. टुरिझम आपल्या इकडे वाढलंच पाहिजे. हे बघ मुंबई कोल्हापूर गोवा जंक्शन आलेलं आहे. आपण राईट साईडला जाणार आहोत, लेफ्ट साईडला कोल्हापूर आहे. तर आपण इकडं आपला हा व्हिडिओ संपवत आहोत. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला येणाऱ्या गणपती सणाच्या खूप खूप शुभेच्छा. गावाला सुखरूप जा आणि सेफ ड्रायव्हिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.